नमस्कार, मी विशाल सर, आपले विशाल सर इंग्लिश स्पोकन या यूट्यूब चॅनलमध्ये मनस्वी स्वागत करतो। आपला प्रतिसाद हा असाच कायम राहू द्या आणि मीही तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करत आहे। तर पहा, आता मी जी 60 डेज सिरीज काढलेली आहे, या 60 डेज सिरीज मध्ये डे नंबर 5 याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे, तर आता आपल्याला दॅट विषय शिकायचे। तर दॅट काय आहे, तर दॅट हे एक दूरची एकच वस्तू, व्यक्ती, प्राणी दर्शवण्यासाठी दॅटचा उपयोग केला जातो। THAT दॅट ही आपल्यापासून काही अंतरावर म्हणजे दूर अंतरावर असलेली एकच वस्तू, व्यक्ती, प्राणी दर्शवण्यासाठी आपण दॅटचा उपयोग करतो। आणि दॅटचा उपयोग करत असताना पहा, तुम्ही काय एक्झाम्पल पाहिलेली असतील, राईट? दॅट इज बॅग, दॅट इज पेन, दॅट इज बुक असं पाहिलेलं आहे। पण पब्लिक स्पीकिंग मध्ये किंवा कम्युनिकेशन करताना आपण कधी याचा उपयोग केला का? नाही। तर पहा, एक शब्द बोलायचा आहे आपल्याला, एका शब्दापासूनच इंग्लिश बोलायला शिकायची आहे। तर तुम्हाला काय करायचंय, तर तुम्हाला आता प्रॅक्टिस करायची, माझ्यासोबत बोलायचं। आता मी तुम्हाला जे सांगतोय ते तुम्ही बोलू शकता, तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणापासून। तर चला, तर पहा, त्याच्यासाठी मी तुम्हाला एक छोटे काही एक्झाम्पल दिलेले आहे, छोटे। तर पहा, दॅट इज अ स्कूल म्हणजे ती शाळा आहे, राईट? आपल्यापासून काय अंतरावर आहे आणि ती आपल्याला दर्शवून सांगायची झाली तर आपण त्याचा उपयोग करतो। दॅट इज फार्म ते शेत आहे। दॅट इज अ गन ती बंदूक आहे। दॅट इज अ व्हाईट बोर्ड तो पांढरा फळा आहे। दॅट इज इंग्लिश ग्रामर बुक ते एक इंग्रजी व्याकरणाचं पुस्तक आहे। दॅट इज विशाल्स बॅग ती विशालची बॅग आहे। म्हणजे तुमच्यापासून जे काही दूर अंतरावर आहे ते तुम्हाला सांगायचे। आता तुम्ही पब्लिक स्पीकिंग मध्ये याचा उपयोग करू शकता। जर तुमचा एखादा छोटा मुलगा असला तर तुम्ही त्याला सांगू शकता, सकाळी जर तुम्हाला सूर्य दिसला तर तुम्ही सांगू शकता, हे राईट माय सन, दॅट इज सन, राईट? हे माझ्या मुला ते सूर्य आहे। तर तुमच्याकडे छोटी मुलगी असली, संध्याकाळी जर चंद्र निघालेला असला तर तुम्ही सांगू शकता, हे माय डिअर डॉटर, दॅट इज अ मून। किंवा मग तुम्ही मित्रामध्ये चालला तर एखादा चांगला चमचमता तुम्हाला स्टार दिसला, राईट? तारा दिसला तर तुम्ही म्हणू शकता, हे फ्रेंड, त्याचं नाव जे काही असेल ते राजू, राईट? दॅट इज स्टार। अशा पद्धतीने तुम्ही दैनंदिन जीवनामध्येही याचा उपयोग करू शकता। निश्चितच तुम्हाला हे समजलं असेल। पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकापेक्षा अनेक वस्तू, व्यक्ती, प्राणी आहेत आणि ते तुम्हाला बोलायचे झाले तर कशा पद्धतीने बोलायचे, त्याचा उपयोग कसा करायचा बोलताना तेही मी सांगेन। माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। घाबरण्याचं काम नाही, फक्त बोलत चला, कारण तुमच्या बोलण्यातूनच तुमची प्रगती होईल आणि तुमची प्रगती हेच माझं ध्येय आहे। भेटूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डे नंबर 5 मध्ये पार्ट 2। नमस्कार।